तिसऱ्या मित्रांनो, प्रणव बोरसे यांच्या विनंतीनुसार आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस 2.4 मधील काही प्रश्न सोडवलेले होते. तर आता आपण जे राहिलेले प्रश्न आहेत ते सोडवूया. तर आपले झालेले होते दुसऱ्या क्वेश्चन मधील 3 प्रश्न आपले सोडून झालेले होते. तर आता आपण चौथा प्रश्न सोडूया. तर चौथा प्रश्न हा आहे की 5m² - 4m - 2 = 0 हे एक क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आपल्या जनरल फॉर्ममध्ये लिहून घ्यावं लागेल. ax² + bx + c हा जनरल = 0 हा जनरल फॉर्म आहे. तर हे अगोदरच जनरल फॉर्म दिलेले आहे. तर आपल्याला कम्पेअर करावं लागेल. तर कम्पेअर करूया. कम्पेअर द गिवन इक्वेशन ax² + bx + c = 0. तर आपल्याला याच्यावरून a b c ची व्हॅल्यू काढून घेऊया. a ची व्हॅल्यू आपली 5, b ची व्हॅल्यू -4 आणि c ची व्हॅल्यू -2. तर आपल्याला काढून घ्यावं लागेल पहिले b² - 4ac. तर b² आहे -4, स्क्वेअर -4 ॲज इट इज. a आहे 5 आणि c आहे -2. तर आपले 16 - 20 × -2 हे 60 -40, 60 हे मायनस प्लस होती 40 = 56. तर आपली b² - 4ac ची व्हॅल्यू 56 आलेली आहे. तर आपल्याला आता फॉर्म्युल्यात पुट करावं लागेल. फॉर्म्युला हा आहे x = -b ± b² - 4ac अपॉन 2a. तर आपलं पुट करूया. -b म्हणजे हे -4 प्लस मायनस रूट b² - 4ac ची आपण व्हॅल्यू काढली आहे 56 अपॉन 2 × a ची व्हॅल्यू आपली आहे 5. तर आपले x = 4 होईल प्लस ऑर मायनस 56 चे फॅक्टर्स होतील 14 × 4 अपॉन 5 × 2 10 = x = 4 प्लस ऑर मायनस हे 4 रूटमध्ये असल्या कारणाने बाहेर आल्यावर 2 होतील 2√14 अपॉन 10. तर आपण इथे 2 कॉमन काढूया. x = 2 कॉमन काढा. आपण इथे राहिले 2 प्लस ऑर मायनस √40 अपॉन 10. हे 2 × 2 2 × 10. x = 2 प्लस ऑर मायनस √40 अपॉन 10. x = 2 प्लस 40 अपॉन 10 and x = 2 minus √14 अपॉन 10. तर हे आहे आपला चौथा प्रश्न. आता आपण घेऊया पाचवा प्रश्न. पाचवा प्रश्न हा आहे की y² + 1/3y = 2 हे पाचवा प्रश्न आहे. तर आपण याला सॉल्व करूया पाचवा प्रश्नाला. तर आपण आता सॉल्व करूया. पाचवा प्रश्न हा आहे की y² + 1/3y = 2 हा पाचवा प्रश्न आहे. तर आपण याला सॉल्व करूया. तर याचं जनरल फॉर्म आहे ax² + bx + c = 0 हा याचा जनरल फॉर्म क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर आपल्याला हे 3 कॅन्सल करण्यासाठी 3 ने मल्टिप्लाय करावे लागेल. तर आपण मल्टिप्लाय करूया. मल्टिप्लाय बाय इक्वेशन 3, मल्टिप्लाय इक्वेशन बाय 3. तर आपण मल्टिप्लाय करूया 3 ने. 3 × y² + 1/3y × 3 = 2 × 3. तर हे 3y² प्लस हे 3 कॅन्सल होतील. इथे राहील y = 6 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायला लागेल. तर जनरल फॉर्म हा होईल 3y² + y - 6 = 0 हा त्याचा जनरल फॉर्म होईल. तर आपण आता हे कम्पेअर करूया. कंपेअर गिवन इक्वेशन ax² + bx + c = 0. तर आपली a ची व्हॅल्यू आहे 3, b ची व्हॅल्यू 1, c ची व्हॅल्यू -6. तर आपल्याला b² - 4ac काढून घ्यायला लागेल. b² - 4ac = b² म्हणजे 1² - 4 ॲज इट इज. a = 3 आणि c = -6. तर 1² 1 - 4 × 12 - 6. तर 1 - 72 -1 + 72 = 73. तर आपलं b² - 4ac 73 आलेलं आहे. तर आपण आता हे पुट करूया.
एक्स इक्वल्स टू मायनस बी प्लस और मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a तर आपण व्हॅल्यू पुट करा मायनस बी म्हणजे -1 प्लस और मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac आपण व्हॅल्यू काढू 73 आणि 2 इंटू एची व्हॅल्यू आपली 3 आहे 2 इंटू 3 तर एक्स इक्वल्स टू -1 प्लस और मायनस रूट 73 अपॉन 6 एक्स इक्वल्स टू -1 प्लस रूट 73 अपॉन 10 और एक्स इक्वल्स टू -1 मायनस रूट 73 अपॉन 10 हे पाचव्या इक्वेशनचे सोल्युशन. तर आपण आता घेऊया सहावे इक्वेशन घेऊया आपण आता. तर सहावे इक्वेशन हे आहे की 5x² प्लस 13x प्लस 8 इक्वल्स टू 0 हे सहावे इक्वेशन आहे ते आपण आता सॉल्व करू. तर सहावे इक्वेशन हे आहे 5x² प्लस 13x प्लस 8 इक्वल्स टू 0. तर आपल्याला कम्पेअर करावं लागेल. कंपेअर गिवन इक्वेशन ax² प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. तर आपल्या ए बी सीची व्हॅल्यू मिळून जातील. एची व्हॅल्यू आपली 5, बीची व्हॅल्यू 13, सीची व्हॅल्यू 8. तर आपण b² मायनस 4ac काढून घेऊ. b² मायनस 4ac b² म्हणजे 13² मायनस 4 इंटू 5 इंटू 8 13चा स्क्वेअर 169 मायनस 4 इंटू 20 इंटू 8 तर ये होईल 169 मायनस 160. तर आपली b² मायनस 4ac ची व्हॅल्यू 9 आलेली आहे. तर आपण ते पुट करूया. तर आपलं इक्वेशन आहे मायनस बी प्लस और मायनस b² मायनस 4ac अपॉन 2a. तर आपण व्हॅल्यू पुट करा मायनस बी म्हणजे -13 प्लस और मायनस रूट b² मायनस 4ac आपण काढलं 9 अपॉन 2 इंटू 5. आपली व्हॅल्यू आहे एची व्हॅल्यू आहे 5 तर आपण 5 लिहिली. एक्स इक्वल्स टू -13 प्लस और मायनस रूट 9 म्हणजे 3 अपॉन 10. तर आपण याला करूया एक्स इक्वल्स टू -13 प्लस 3 अपॉन 10 और एक्स इक्वल्स टू -13 मायनस 3 अपॉन 10. तर आपण याचं सॉल्युशन करूया. एक्स इक्वल्स टू -10 अपॉन 10 तर एक्सची व्हॅल्यू येईल एक्स इक्वल्स टू -1 और एक्स इक्वल्स टू -30 -3 -60 होईल अपॉन 10 2 8चा 6 16 2 5चा 10 तर एक्स इक्वल्स टू -8 अपॉन 5. तर हे आहे सहाव्या इक्वेशनचे सोल्युशन. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर धन्यवाद.